तर एकंदरीतच आपण पाहिलं की कशा प्रकारे आलेली ही सगळ्यात बोलकी आणि महत्वाची प्रतिक्रिया होती की सगळ्याच ठिकाणी भाजपनं मिळवलेल्या यशासंदर्भामध्ये काय काय नेमकं घडलं, कशा प्रकारे या निवडणुकांना सामोरं जाण्यात आलेलं होतं आणि काय रणनीती होती, त्याच बळावरती भाजपनं आज बहुमत सिद्ध केल्याचं थेट प्रतिक्रिया आपण या प्रतिक्रियेच्या माध्यमातून यावेळेला पाहत होतो। आणि त्याच पाठोपाठ संपूर्ण मुंबईमध्ये करण्यात आलेलं नियोजन किती चोख आणि यशस्वीरित्या पार पडलेलं आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये मुंबई महापालिकेवरती भाजप शिवसेनेची आणि म्हणजेच महायुतीची सत्ता येण्यासंदर्भातली नेमकी काय मेख होती हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला। दुसरीकडे मात्र ठाकरे बंधूंचं असलेलं आव्हान दूर सारत कुठेतरी ठाकरे बंधूंना आपण लांब ठेवल्याची देखील ही बोलकी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळालेली होती। अगदी काही क्षणामध्ये महापौर प्रत्येक ठिकाणचे कोणते असतील ते देखील कळतील। मुंबईमध्ये आतापर्यंतच्या कलानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। हेच कल कायम राहिले ते 25 वर्षांनी ठाकरेंची देखील सत्ता जाणार। मुंबईमध्ये आतापर्यंतच्या कलानुसार महायुतीला मिळालेलं स्पष्ट बहुमत आपण पाहतोय आणि लोकशाही मराठीचा एक्झिट पोल त्यावरती थेट शिक्कामोर्तब होताना दिसतंय। सगळ्यात अचूक महा एक्झिट पोल लोकशाही मराठीने दाखवलेला होता आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट प्रतिक्रिया। क्या बात कर रहे हैं? बीजेपी आगे जा रही नजर आ रही, क्या कहेंगे? ठीक है, जो पावर का मिसयूज करके जो सब चल रहा है उससे भी माननीय उद्धव जी ठाकरे जी और राज साहब ठाकरे जी के नेतृत्व में हम लोगों ने जो जीत हासिल की, ये मुंबई के लिए हम उसका पूरेपूर इस्तेमाल करेंगे। धन्यवाद। तर महापालिकांच्या रणधुमाळीतली आणखी एक मोठी बातमी पुण्यातील दीपक मानकर यांची मुलं अखेर नगरसेवक झालेली आहे। एक राष्ट्रवादीतून तर दुसरा भाजपमधून विजयी झालेला आहे। मानकर कुटुंबासंदर्भात अनेक वेळेला बोललं जात होतं, आरोप प्रत्यारोप होते, मात्र पुण्यातल्या दीपक मानकर यांची मुलं अखेर नगरसेवक पदी विराजमान झालेली आहेत। पुण्यातल्या दीपक मानकर यांची मुलं नगरसेवक झालेली आहेत। आणि आणखी एक मोठी बातमी त्या संदर्भातली पाहताना आधी एक प्रतिक्रिया। Firstly, let me say as a Mumbaikar, I am very, very grateful to the people of Mumbai for voting for change, for voting for accountability, for voting for development, not for voting for the drama perpetuated by two brothers. Today it's very clear that there are only two brothers in Mumbai's politics. That's Devendra Fadnavis and Eknath Shinde. Their last name is development. And I'm confident that in the years to come, with a government in the center, with a government in the state, and with a government in the Municipal Corporation of Mumbai, which is the largest and the richest civic body in the country, we will bring development to the people of Mumbai. We will restore the city's lost shine and glory, and we will ensure that our preeminent place. यानंतर ही आणखी एक ब्रेकिंग आपल्या समोर येते। प्रभाग क्रमांक 198 मधून अबोली खाडे या विजयी झालेल्या आहेत। वंदना गवळी यांच्या विरोधात त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। प्रभाग क्रमांक 198 मध्ये अबोली खाडे या विजयी झालेल्या आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या वंदना गवळी त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात उभ्या होत्या, मात्र या प्रभागात अबोली खाडे यांचा हा विजय झाल्याची ही बातमी समोर येते। कार्यकर्ता जिंदाबाद, नेते अभिनेते परराज्यातले वेगवेगळ्या जाती धर्माचे नेते, पण कार्यकर्ते ज्यावेळी मनावर घेतात त्यावेळी खेळ त्यांच्या हातात असतो। मी कार्यकर्त्यांना संपूर्ण श्रेय देईल। आम्ही 100 प्रास केली असती जर ईव्हीएमचे घोळ नसते, मतदार याद्यातले घोळ नसते, ईव्हीएम स्लो नसते, मतदार इकडूनचे तिकडे करणं म्हणजे बोळींचे टाकणं सोपाऱ्याला, सोपाऱ्याचे टाकणं बोळींला, या प्रकारचे जे धंदे केले नसते तर 100 पार होती आमची। मी बोलला ना, याच्यामुळेच सगळं। महापौराचं रिझर्वेशन तर पडून द्या आणि माझा कार्यकर्ता हा महापौर, चेहरा कशा करता पाहिजे ते काय? सगळे या सगळ्यांना वाटेल का मी महापौर झालाय, असं कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे, असाच चेहरा असेल। सर, जिसने कहा था कि पीलिया को खत्म कर देंगे, उन लोगों के लिए क्या संदेश देंगे? जिंदाबाद।